Hello friends, welcome to Big Flight the Educational Wings. Friends, this is grammar series and today we are going to learn in this grammar series homophones and homographs. What is difference between homophones and homographs? Let's see. This is definition of homophone. Homophone means what? Let's see. A word that is pronounced the same as another word but that has a different spelling and different meaning. एक शब्द ज्याचा उच्चार प्रोनाउन्स मीन्स उच्चार प्रोनाउन्सिएशन आपण उच्चाराला म्हणतो ज्याचा उच्चार हा दुसऱ्या शब्दासारखाच असेल दुसरा एक त्याच्यासारखा शब्द असेल त्याच्यासारखा मीन्स त्याच्यासारखा उच्चाराचा परंतु त्याचं स्पेलिंग हे वेगळं असणार आणि त्याचा अर्थ देखील वेगळा असणार त्याला होमोफोन्स असे म्हणतात. लेट्स सी द एक्झाम्पल्स. या स्क्रीनशॉटकडे आपण नंतर येऊ. हे स्क्रीनशॉट 10च्या टेक्स्टबुकमधलं आहे 10th इंग्लिश. या स्क्रीनशॉटकडे आपण नंतर येऊ. तुम्हाला लगेच याची उत्तरं फाइंड आउट करता येणार आहे बट आपण काही एक्झाम्पल्स होमोफोनची बघणार आहोत. लेट्स सी. बाय बाय अँड बाय. देर आर डिफरंट टाईप्स ऑफ बाय. बाय आपण जेव्हा टाटा बाय बाय करतो जिथून निघतो तिथून निघताना आपण बाय करतो तो बाय हा आहे BYE बाय. बाय म्हणजे चाकडून आपल्याला म्हणायचे चाकडून मी त्याच्याकडून पेन्सिल घेतली तेव्हा जो बाय असतो तो बाय आहे आणि जेव्हा खरेदी करताना बाय खरेदी करताना जो वापरतो तो हा आहे बाय. बरोबर. असंच एक जेव्हा मी कॉलेज लेवलला होती तेव्हा आमच्या सरांनी आम्हाला एक एक्झाम्पल सांगितलेलं. खूप सुंदर एक्झाम्पल आहे. आय सॉ अ सॉ इन सॉ. तिन्ही ठिकाणी सॉ 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 आहे. बरोबर. आय सॉ अ सॉ इन सॉ. हे एक्झाम्पल कशाचं आहे? हे होमोग्राफ्सचं एक्झाम्पल आहे त्याच्यात मी सांगेल बट हे एक्झाम्पल बघा. आय सॉ अ सॉ इन सॉ आणि ह्या तिन्ही सॉचं हे काय आहे मीनिंग डिफरंट आहे. पहिला सॉ आय सॉ मी बघितली सीचा पास्ट टेन्स सॉ. अ सॉ करवतीला सॉ म्हणतात. करवत लाकूड काटण्याची जी करवत असते तिला सॉ म्हणतात. इन सॉ लाकडाचा भुसा असतो त्याला सॉ म्हणतात. मी भुसामध्ये करवत बघितली. आय सॉ अ सॉ इन सॉ. ग्रेट एक्झाम्पल इजंट इट. लेट्स सी सेकंड एक्झाम्पल ऑफ होमोफोन्स. सेल. सेल अँड सेल. आपण होमोफोन्स बघत आहोत. बरोबर. आपण काय बघितलं आहे? उच्चार सेम बट स्पेलिंग डिफरंट अँड मीनिंग डिफरंट. आता इथे सेल आहे. सेल बघा. हा सेल आपण विक्री करतो तिथे सेल म्हणतो आणि हा सेल आपण जिथे आपली जी ब्लड सेल असते किंवा जो बॅटरीचा सेल असतो तिथे देखील वापरतो सेल. थर्ड एक्झाम्पल. ड्यू डू ड्यू. ओके. हा तेवढासा उच्चार मॅच नाही होत बट ह्या दोघांचे उच्चार मॅच होतात. ड्यू डू ड्यू. हे प्रत्येकाचे मीनिंग काय आहे? डिफरंट आहे. आपण म्हणतो डू मीन्स करणे. ड्यू ड्रॉप्स. बरोबर. सेम. आय मीन्स मी. आय मीन्स डोळा. फेरी फ्लॉवर. अनेक एक्झाम्पल्स असे असतात जिथे बघा फ्लावर अँड फ्लावर एक फ्लावर म्हणजे पिठाचा आणि एक फ्लावर आपलं फूल. बरोबर. तर इथे पण एक फेरी म्हणजे जत्रा आणि एक फेरी म्हणजे काय? फेरी असते. फेरी मारणे किंवा जेटीची फेरी असते ती फेरी. तर असे मीनिंग असतात वेगवेगळे बट उच्चार सेम असतात. त्यांना आपण काय म्हणतो? होमोफोन्स. काय म्हणतो? होमोफोन्स. इथे काही एक्झाम्पल अजून आहेत बघा. सी. एयर अँड एयर. इथे हेयर असं यचचं एवढा ह करून प्रोनाऊन्सिएशन नाही करायचं कारण हा यच सायलेंट असतो कारण इथे वॉवेल्स आलेलं आहे. मी कन्सोनंट आणि वॉवेल्सवरतीही एक व्हिडिओ बनवणार आहे आणि फोनेटिक्सचं बेसिक व्हिडिओ देखील बनवणार आहे. फोनेटिक्स काय असतं? फोनेटिक्स हे उच्चारशास्त्र असतं. फोनेटिक्स अँड फोनॉलॉजी. तर त्याचा बेसिक नॉलेज तुम्हाला यायला हवं
हे काही प्राथमिक लेवलच्या शिक्षकांना पण खूप इम्पॉर्टंट आहे, ज्यांना सर्व विषय HSC DED जे शिक्षक असतात सर्व विषय शिकवावे लागतात आणि तिथे फोनेटिकली प्रोनाऊन्स करायला काही वर्ड्स असतात लहान मुलांना, तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तर याच्यावरती व्हिडिओ बनवेल तेव्हा तुम्हाला बरोबर कळेल की वॉवेल्स कशाला म्हणतात, कॉन्सोनंट्स कशाला म्हणतात, साऊंड्स काय आहे, सिलेबल्स काय आहे, ॲक्सेंट कशाला म्हणतात, स्ट्रेस कशाला म्हणतात, बरोबर. तर हे सगळं तुम्हाला तिथे समजणार आहे. आता आपण इथे एअर त्याच्यानंतर इथे याचं प्रोनाऊन्सिएशन तुम्ही एसले करायचं नाही. या दोघांचंही प्रोनाऊन्सिएशन कसं आहे, आयल असं प्रोनाऊन्सिएशन आहे. ओके. आपण इथे आता मीनिंग बघणार नाही, फक्त उच्चार बघू, कारण एवढं मीनिंगमध्ये जायचं नाही. मीनिंग तुम्ही गुगलमध्ये फाइंड आउट करू शकता. तसा याचा मीनिंग आपण गुगलवरती करू शकतो. सम अँड सम काही, सम, बरोबर. दोघांचाही अर्थ वेगळा आहे, प्रोनाऊन्सिएशन सम आहे. इथे सन आणि सन, मुलगा आणि सूर्य, बरोबर ना. हां, मुलगा सूर्य. स्टेअर अँड स्टेअर, स्टेशनरी. इथे फक्त ए आणि ईचा फरक आहे, परंतु प्रोनाऊन्सिएशन सेम आहे. स्टेशनरी. स्टील, हा जो लोह पोलादावाला स्टील असतो तो स्टील, चोरी करण्याचा स्टील, बरोबर ना. सूट आणि स्वीट. टेल आणि टेल, एक शेपटीवाला टेल, एक गोष्टीवाला टेल. देयर आणि देयर, त्यांचे जेव्हा म्हणतो हे देयर वापरतो आणि तेथे म्हणतो तेव्हा हा देयर वापरतो. तर या प्रकारे प्रोनाऊन्सिएशन सेम बट मीनिंग इज डिफरंट अँड स्पेलिंग ऑल्सो डिफरंट, दॅट इज होमोफोन्स. प्रोनाऊन्सिएशन इज सेम बट मीनिंग इज डिफरंट अँड स्पेलिंग ऑल्सो डिफरंट, दॅट इज होमोफोन्स. डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे. आता आपण या स्क्रीनशॉटकडे येणार आहोत. हा जो स्क्रीनशॉट आहे यामध्ये होमोफोन्स फक्त आपण होमोग्राफ शिकल्यानंतर सोडवायचा आहे. होमोफोन्स बघूया फक्त. होमोफोन्स इथे सी, हा जो सी आहे त्याचाच उच्चाराचा सी कोणता आहे, सी, समुद्राचा सी. आय, उड. पीस. देयर, आत्ताच बघितला देयर. थ्रू, बरोबर. सीन. नॉट. वन. ओके. हे काय झाले, हे आपले झाले होमोफोन्स. काय झाले, होमोफोन्स. आता आपण होमोग्राफ्सकडे बघत आहोत. होमोग्राफ्स, लेट्स सी व्हॉट इज द इथे 2 डेफिनेशन मी घेऊन आले होमोग्राफ्सच्या. होमोग्राफ्समध्ये फरक काय बघा. फर्स्ट डेफिनेशन, लेट्स हॅव अ सी. A word that is spelled, remember that, a word that is spelled like another word but has a different meaning. आपण स्पेल्ड म्हणजे उच्चारला दुसऱ्याच याच्यासारखा, दुसरा जो वर्ड आहे त्याच्यासारखाच उच्चार केला, परंतु त्याचं मीनिंग काय आहे, डिफरंट, अँड मे हॅव अ डिफरंट प्रोनाऊन्सिएशन, अँड काही वर्डचं प्रोनाऊन्सिएशन देखील वेगळं आहे. सेकंड डेफिनेशन बघा. अ होमोग्राफ इज अ वर्ड दॅट हॅज द सेम स्पेलिंग सेम असणार. पहिल्या याच्यात काय होतं, स्पेलिंग डिफरंट बट उच्चार सेम, प्रोनाऊन्सिएशन सेम. ओके. इथे काय, सेम स्पेलिंग असणार, सेम स्पेलिंग ॲज अ अनदर वर्ड, दुसऱ्या वर्डसारखं स्पेलिंग असणार. अ डिफरंट साऊंड, त्याचा उच्चार वेगळा असणार, अँड डिफरंट मिनिंग, अर्थ देखील वेगळा असणार. फरक कळाला होमोग्राफ्स आणि होमोफोन्समध्ये काय आहे, स्पेलिंग डिफरंट आहे परंतु उच्चार सेम आहे, आणि होमोग्राफ्समध्ये स्पेलिंग सेम आहे परंतु उच्चार डिफरंट आहे. ओके. सी, स्पेलिंग सेम. ही एक्झाम्पल कशाची आहे, होमोग्राफची. होमोग्राफ्स. बियर, पहिल्या बियरचा अर्थ काय होतो, टू एन्ज्युअर, अँड दुसऱ्या बियरचा अर्थ भालूवाला बियर, ॲनिमल. देन सेकंड क्लोज अँड क्लोज. पहिला क्लोज म्हणजे तो माझ्या खूप क्लोज आहे, ती माझ्या खूप क्लोज आहे, कनेक्टेडवाला क्लोज. आणि दुसरा क्लोज म्हणजे लॉक, तो डोअर क्लोज केला का असं आपण म्हणतो, तो लॉक. लीन
लिनेज शब्द लीनपासूनच बनतो. थिन बरोबर पातळ आणि लीन रेस्ट अगेन्स्ट. बो बेंड फॉरवर्ड, ॲरोन बोवाला बो. बो फ्रंट ऑफ अ शिप, शिपच्या जो फ्रंटला बो असतो तो बो. लीड मेटल, माहिती आहे ना लीड, लीड पेन्सिल किंवा लीड. आणि दुसरा लीडरवाला लीड, जिथून लीडर सुरू होतो, लीडर हे ॲडजेक्टिव्ह लागतं, तो लीडरवाला लीड. स्टार्ट ऑफ इन फ्रंट म्हणजे ज्याच्यापासून सुरुवात करतो तो लीड. स्किप जंप मारणे, स्किप मिस आउट करणे, एखादा ॲन्सर येत नसेल तर ते क्वेश्चन आपण स्किप करतो तो स्किप. फेअर ॲपेरन्स अँड फेअर रिझनेबल. हे काय झाले होमोग्राफ्स झाले. काय झाले होमोग्राफ्स. अजून काही होमोग्राफचे एक्झाम्पल आहेत. लेट्स सी अनदर एक्झाम्पल्स ऑफ होमोग्राफ्स. प्लेन प्लेन, ऑर्डिनरी प्लेन मीन्स ऑर्डिनरी आणि हा प्लेन फ्लॅट. प्लेन आपण म्हणतो ना इट इज अ व्हेरी प्लेन लँड, फ्लॅट. लॅप ड्रिंक विथ टाऊन अँड लॅप अ सर्किट. ट्रेन ट्रान्सपोर्टेशन, ट्रेन माहिती रेल्वे ट्रेन. आणि एक ट्रेन टीच म्हणजे ट्रेनिंग देणे, तो ट्रेन हा. प्लेन हा प्लेन आहे, हा प्लेन आहे. प्लॅन अ टूल आणि प्लॅन अ ट्री. लाय हॉरिझॉन्टल पोझिशन अँड लाय अनट्रू. टाईप ऑफ सॉर्ट, टाईप मीन्स सॉर्ट अँड टाईप टू राईट व्हाया कीबोर्ड. टायपिंग करतो ना आपण कम्प्युटरवरती तो टाईप. आपण टाईप म्हणतो ना, हे कोणत्या टाईपचा हा माणूस आहे, तो हा टाईप पहिला. मिस अनमॅरिड वुमेन, मिस बोलतो. इंग्लिश मिडियममध्ये तर टीचरला लेडीज फिमेल टीचरला मिस बोलतात. आणि हा मिस ओव्हरलुक, मिस केलं तू, तो चान्स मिस केला असं आपण बोलतो, तो मिस. प्लक रिमूव्ह फिदर्स, प्लक ब्रेवरी, डिफरंट मिनिंग. ब्ल्यू कलर, निळा कलर, अँड ब्ल्यू सॅडनेस. नेक्स्ट मे अनश्युअर, मे मंथ. मे नावाचा महिना देखील आहे आणि आपण ना मे बी इट इज ट्रू, मे बी इट इज नॉट ट्रू, तो मे हा. ऑब्जेक्ट डिसॅग्री, ऑब्जेक्ट आयटम. आपण वस्तूला इंग्लिशमध्ये ऑब्जेक्ट म्हणतो आणि ऑब्जेक्ट लॉ ऑफ जेव्हा आपण कोर्ट केस ऐकतो बघा तिथे म्हणतो ना ऑब्जेक्शन मिलॉट, बरोबर ना, म्हणजे ऑब्जेक्शन घेणे, तो डिसॲग्री होणे, त्याला आपण डिसॲग्री होणे. टियर क्राय, रडतो त्याला टियर बोलतात ना, आणि टियर रीफ. ओके, हे काय आहेत होमोग्राफ्स आहेत. आता आपण इकडे जाऊया, कुठे आपला जो स्क्रीनशॉट होता याच्यामध्ये आपल्याला इथे काय सोडवायचे आहे तर हे होमोग्राफ्स डिफरंट इन मिनिंग. तर इथे बघा एक्सप्लेन हाऊ द अंडरलाईन होमोग्राफ्स डिफर इन मिनिंग. इथे सॉचं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं बघा. आय सॉ, आय सॉ, इन सॉ, आय सॉ, अ सॉ, इन सॉ, बरोबर. इन सॉ हे कशाचं उदाहरण आहे होमोग्राफ्स. कशाचं आहे होमोग्राफ्स. तिघांचं आहे मिनिंग डिफरंट आहे परंतु स्पेलिंग तिघांचं काय आहे सेम आहे. ही सॉ हिज टू ब्रदर्स. इथे आपल्याला काय करायचं आहे एक्सप्लेन हाऊ द अंडरलाईन होमोग्राफ्स डिफर इन मिनिंग. तर इथे आपल्याला हे अंडरलाईन केलेले होमोग्राफ्स आहे हे त्याच्या अर्थाने वेगळे कसे आहे हे डिफरन्शिएट करायचे आहे. ही सॉ हिज टू ब्रदर्स. इथे हे कशाचं पास्ट टेन्स आहे सीचा पास्ट टेन्स सॉ आहे. इथे सीचा पास्ट टेन्स काय आहे सॉ, बरोबर. आणि म्हणजे पाहिलं, त्याने त्याच्या दोन भावांना पाहिलं असा अर्थ होतो. तसाच दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे. द वूड कटर कट द विक्ड ब्रँच विथ हिज शार्प सॉ. आत्ताच मी तुम्हाला मिनिंग सांगितला. सॉचा अर्थ एक काय होतो करवत, म्हणजे इथे सीचा पास्ट टेन्स सॉ आहे आणि इथे करवत आहे. समजलं. सेकंड एक्झाम्पल द बर्ड इंजर्ड हिज विंग्स. विंग्स मीन्स पंख बघा. बर्ड काय झालं इंजर्ड हिज विंग्स. आणि अर्थात इथे ही लिव्ज इन सी विंग
ऑन ऑफ द बिल्डिंग. बघा आता जी अपार्टमेंट सिस्टीम आहे शहरांमध्ये तिथे ए विंग, बी विंग, सी विंग, जसं तो कॉम्प्लेक्स असतो त्यानुसार विंग्स असतात. ती विंग इथे बोललेला आहे, बिल्डिंगची विंग. दोघांचा मिनिंग कळाला. हे पंखवाला विंग आणि हा काय बिल्डिंगवाला विंग. 3. द एरोप्लेन विल लँड ॲट 9 PM शार्प. जे एरोप्लेन उतरतं त्याला लँडिंग बोलतात. तो लँड हा आहे, बरोबर. ही ओन्स 10 एकर ऑफ लँड. आणि हा जमीनवाला लँड आहे, जमीन. 10 एकर ऑफ लँड, जमीन. द हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन वॉज ऑन लिव्ह. त्या संस्थेचा जो हेड आहे तो सुट्टीवर आहे. इथे हेडचा आपल्याला काय, हेड म्हणजे मुख्य, मुख्याध्यापक असेल किंवा प्रिन्सिपल असेल वगैरे वगैरे. सेकंड बघा, ही बेंड हिज हेड डाऊन विथ चिन. इथे हा हेड म्हणजे डोकं आहे, त्याने डोकं काय बेंड केलेलं म्हणजे वाकवलेलं आहे विथ चिन. ओके, हनवटीसह डोकं वाकवलेलं आहे. तर हा हेड वेगळा, हा वेगळा. तुम्हाला सगळे होमोग्राफ्स कळाले. हा सीचा पास्ट टेन्स आहे, हा करवत आहे, हे पंख आहे, ही अपार्टमेंटची विंग आहे, हे विमान उतरण्याची लँड आहे, हे जमिनीचं आहे, हे काय आहे हेड म्हणजे मुख्य आणि हे डोकं. तर आपण हे सोडवलेलं आहे. होमोग्राफ्स आणि होमोफोन्समधला फरक आपण बघितलेला आहे. तर स्टुडंट्स, लेट्स लुक how differentiate homographs and homophones. This is examples of homographs. Let's see what is homographs. Homographs is a word that has the same spelling as another word but has a different sound and different meaning. And what is the difference what is the meaning of homophones? Homophone is a word that is pronounced the same as another word but that has a different spelling and different meaning. ओके, आज आपण काय बघितलं, होमोफोन्स आणि होमोग्राफ्समधला फरक बघितला. ही एक्झाम्पल कशाचा आहे, होमोफोन्स. ओके, हे पण होमोफोन्स. हे एक्झाम्पल कशाचं आहे, होमोग्राफ्स. आणि हे देखील कशाचं आहे, होमोग्राफ्स. सो स्टुडंट, दॅट इज इनफ फॉर टुडे. अँड आपण जो नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यामध्ये असंच ग्रामरचा एक नवीन आणि इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे. टिल देन, गुड बाय अँड टेक केअर.